नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास जोरात सुरू असून काही जण मुद्दाम त्यांना बदनाम करत आहेत आणि त्यामुळे धर्मांध लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने मानाची 72वी पुरुष श्रीकृष्ण करंडक आणि महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 ठाण्यात सुरू झाली आहे। ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील JK केमिकल कंपनीच्या आवारात स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत मातीच्या 6 क्रीडांगणावर कबड्डीचा थरार सुरू आहे। या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कपिल पाटील यांनी स्पर्धेला भेट दिली। तसेच यावेळी कपिल पाटील यांनी आयोजकांसह खेळाडूंचं देखील कौतुक केले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्ववान असून राज्याच्या विकासात सर्वाधिक योगदान फडणवीस यांनी दिलेलं आहे। आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले, पण फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री आम्ही कधीच बघितला नाही। मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर सगळ्यांना समान वागणूक, सगळ्यांना समान फंड देण्याचे काम आतापर्यंत होत आहे। खऱ्या अर्थानं विकासाला चालना देण्याचं काम फडणवीस यांनी केलं असल्याने ते कधीच बदनाम होऊ शकत नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने मुख्यमंत्री चषक, शारदा प्रतिष्ठान संकल्प, शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि विश्वास सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कबड्डीचं मुख्यमंत्र्यांच्या नावाने चषकाचं आयोजन केलेलं आहे। खऱ्या अर्थाने आपण बघायला गेलो तर ही नावच अशी आहेत, विश्वास। हे कबड्डीच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे। आणि शारदेचा आशीर्वाद असला की माणूस काही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करू शकतो। आणि ज्यांच्या नावाने हा चषक आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्याला माहीत आहे ते किती कर्तृत्ववान आहे। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या लोकांनी बॅनर जे बनवले त्या बॅनरवर दिलेलं आहे, आमची माती आमचा खेळ, इथे कोणी कोणाचा नाही घेत झेल। आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांनी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने जुळवून आणलेला हा मेळ आणि ज्यांच्या नावाने जुळवून आणला हा मेळ त्यांनी 2024ला केलेलं आहे सगळ्यांना फेल। त्याच्यामुळे ह्या चषकाच्या माध्यमातून या खेळाडूंना निश्चितपणाने प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्याच्या देशाच्या टीममध्ये हे खेळाडू बघायला मिळतील, अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो। बघा, मी आज सांगत नाही, 2014ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून मी सांगतो की मी राजकारणात आहे। मी 92ला पंचायत समितीला सभापती झालो, जिल्हा परिषदेला मी अनेक पदांवर काम केलेलं आहे, बँकेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। पण राज्याच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने योगदान कोणी दिलं असेल तर ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं। अनेकांनी चांगलं काम केलं असेल, पण ह्यांनी जे काम मागच्या 5 वर्षात केलं होतं ते कोणीच करू शकला नव्हता। आणि म्हणून मी त्यावेळेलाही भाषणं करायचो की आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले। MMRDच्या कमिटीवर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। तेव्हा ठाणे जिल्ह्याला आणि रायगड जिल्ह्याला, ह्या 2 जिल्हे मिळून 3 वर्षासाठी 18 कोटीचं बजेट असायचं। आणि सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला एकट्याला 1200 कोटीचा निधी MMRDचा दिला होता माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये। ते तर पूर्ण लोकसभा क्षेत्र MMR रिजनमध्ये येत नाही, काही लिमिटेड पार्ट येतो। खऱ्या अर्थाने विकासाला दिशा देण्याचं काम ज्या माणसांनी केलं ते कधीच बदनाम होऊ शकत नाही। अशा धर्मांध लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही। ते सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत। आणि म्हणून परवा आपण बघितले असेल, जयंत पाटील साहेबांनी त्यांची जी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी त्या मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत, त्याच्यावरूनच त्यांचं कर्तृत्व किती महान आहे आपल्या लक्षात येते। त्यामुळे ह्या असे राजकारणासाठी वेगवेगळ्या पक्षाचे लोक जे काम करतात त्यांना फक्त एकच दिसते की आता आमची सत्ता गेलेली आहे, सत्ता कधी येईल, त्यामुळे विशिष्ट समाजाच्या लोकांना कसं पाठीशी घालता येईल अशा प्रकारचा त्यांचा हेतू असतो। पण त्यांनी किती जरी प्रयत्न केला
तरी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते बदनाम करू शकणार नाही. मुख्यमंत्री महोदय नेहमी सांगतात की मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देणं ही माझी जबाबदारी, अशा भावनेने ते काम करत असतात.